नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अमित साटम यांनी जे हिरवं संकट वगैरे म्हटलं त्याकडे अधिक बारकाईने, अधिक काळजीने बघण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांना सुद्धा माझा इशारा आहे की भाजपवाले कुठे कुठे आगी पेटवण्याचा प्रयत्न करतात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने, याकडे लक्ष ठेवा. अर्थात मुंबई पोलिसांना सांगून किती उपयोग होईल मला माहित नाही, कारण या पोलिसांचे गृहमंत्री, या पोलिसांचे बाप म्हणायचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे ते पोलिसांनी जरी बारीक लक्ष ठेवलं तरी पोलिसांना किती कारवाई करायला देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे भाजपला, तुम्ही महापालिका जिंकू नका, मुंबई पेटवण्याचा प्रयत्न करू नका. मुंबईकरांच्या मनात तुमचा महापौर खान होईल ही भीती घालू नका. शिवाजी पार्कमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. धक्कादायक म्हणा किंवा दुर्दैवी म्हणा. शिवाजी पार्कवरच्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणीतरी लाल रंग फेकला होता. एक प्रकारे पुतळ्याची विटंबना करण्याचाच हा प्रयत्न होता. ही घटना सकाळी 6:15 नंतर घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. अजून पोलिसांनी कुणाही संशयिताला पकडलेलं नाही, मात्र 8 टीम्स केलेल्या आहेत संशयिताला शोधायला, असं पोलीस सांगतायत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की पूर्वी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ बंदोबस्त होता. याचं कारण 17-18 वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली होती आणि त्यावेळी शिवसैनिकांचा प्रक्षोभ झाला होता. पण आज हा बंदोबस्त नव्हता. मधल्या काळात हा बंदोबस्त काढण्यात आला कारण पुतळ्यासमोर किंवा पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असं सांगण्यात येतं. पण आज मी जे ऐकलं पत्रकारांकडून, बातम्यांमधून, की सकाळी पोलीस असं म्हणत होते की पुतळ्याच्या दिशेने जे सीसीटीव्ही कॅमेरे होते ते काम करत नव्हते किंवा त्यांचा अँगल जो आहे तो बदलून टाकण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावरून काही समजलं नाही कोण संशयित आहे, कोणी हे कृत्य केलंय वगैरे. मग आजूबाजूच्या इमारतींमध्ये जे खासगी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यांचा उपयोग करून घेण्यात आला. कमाल ही वाटते की सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे एवढे खर्च करून, एवढे पैसे खर्च करून, त्यानंतर बंदोबस्त काढून घ्यायचा कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पोलिसांचा विश्वास आहे असं दिसतं. पण हे सीसीटीव्ही कॅमेरे चालतात की नाही हे कुणी पाहायचं, हा खरा प्रश्न आहे. आणि हा केवळ मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या संदर्भात नाही आहे, तर मुंबईत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ही अवस्था आहे की त्याचा मेंटेनन्स नीट होत नाहीये, ते नीट काम करतायत की नाही हे वेळोवेळी तपासलं जात नाहीये. त्यामुळे सीसीटीव्हीवर केलेला खर्च बहुतांशी फुकट जातोय अशी परिस्थिती आहे. असो, मुद्दा आहे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचा. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची ही विटंबना झाल्यावर शिवसैनिकात प्रक्षोभ होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे पोलिसांवर दबाव होता. पण उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शांत राहण्याचा योग्य सल्ला दिला. त्यामुळे काहीही विपरीत घडलं नाही. शिवसैनिक जमले, शिवसैनिकांनी हा फेकलेला रंग जो होता तो साफ केला. तिथे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आले, इतर नेते आले, राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरेंच्या आधी तिथे पोहोचले, मनसेचे नेते बाळा नांदगावकर वगैरेही पोहोचले. उद्धव ठाकरे दुपारच्या वेळी आले. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना पुन्हा एकदा शांत राहण्याचं आवाहन केलं. पण या घटनेचा निषेध मात्र त्यांनी केला. कोणी हे कृत्य केलं असावं, हे अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे. यामुळे शिवसैनिक चिडतील हे माहीत असल्यामुळे हे कृत्य करण्यात आलेलं आहे. मग कोणी हे कृत्य केलं असावं? उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा. उद्धव ठाकरे असं म्हणाले, आईबाप नसलेल्या कुणीतरी लावारिस माणसांनी हे कृत्य केलं असावं. हा पहिला उल्लेख त्यांनी केला. आणि दुसरा उल्लेख, त्यांनी मोदींच्या आईला बिहारमध्ये शिवी दिली गेली त्यामुळे भाजपने बिहारमध्ये बंद केला, जो यशस्वी झाला त्याचा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या अयशस्वी बंदचा का उल्लेख केला असा प्रश्न मला पडतो. त्यांना काय सुचवायचं होतं? हे कृत्य भारतीय जनता पक्षाच्या कुणीतरी कार्यकर्त्यांनी केलं असं सुचवायचं होतं का? मला माहित नाही. पण कृत्य राजकीय हेतूने केलं असणार याविषयी शंका नाही. आता पोलीस काय शोधतात ते बघूया. अजून तरी पोलिसांना काही सापडलेलं नाहीये. सीसीटीव्ही जर धड असते तर हा संशयित पकडला गेला असता. पण माहित नाही पोलिसांना इतका वेळ का लागतोय, सीसीटीव्ही बंद का होते याचं कारण काय वगैरे वगैरे. पण शिवसैनिकांना भडकवण्यासाठी, आणि ते सुद्धा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, आणि आता सणांच्या काळामध्ये, म्हणजे नवरात्र येत आहे, गणपती संपलेला आहे, नवरात्र येतोय, त्यानंतर दिवाळी येईल, अशा वेळेला शिवसैनिकांना भडकवण्याच्या हेतूने हे कृत्य केलेलं आहे हे निश्चित. हे उद्धव ठाकरेंच्या म्हणजे शिवसेनेच्या कोणी प्रतिस्पर्ध्याने केलेलं आहे, मनसेच्या कोणी प्रतिस्पर्ध्याने केलं आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ज्यांना पसंत नाही अशा एखाद्या माणसाने केलंय. की परवा शिवसेनेने सुद्धा भारत पाक मॅचच्या विरुद्ध सिंदूर आंदोलन केलं, म्हणजे त्यांनी कुंकू असं म्हटलं, कुंकू सौभाग्याचं वगैरे. पण हा सिंदूर त्यांच्या कार्यकर्त्यांनी, महिला कार्यकर्त्यांनी
पोस्टाने मोदींना पाठवला. आता यामुळे रागवलेल्या कोणीतरी अशाच प्रकारच्या सिंदुराचा रंग असलेला काही द्रव पदार्थ या पुतळ्यावर फेकला का, याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. सर्वसाधारणपणे काय होतं मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे पुतळ्यांची विटंबना होते तेव्हा पोलीस सरसकटपणे माथे फिरवणी ते केली असं म्हणतात. जेव्हा परभणीला संविधानाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी असलेल्या संविधानाची विटंबना झाली तेव्हाही पोलिसांनी माथे फिरवून टाकलं. रमाबाई नगरला 1997 साली जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला गेला होता तेव्हाही पोलिसांनी माथेफिरूवर संशय व्यक्त केला होता. हा माथेफिरू कोण असतो हे कधीतरी पोलिसांना शोधावंच लागेल ना, कारण माथेफिरू असेल तर तो कोणीतरी चिथावणी दिल्याशिवाय असलं कृत्य करणार नाही. मीनाताई पुतळ्याची विटंबना केल्याने त्यावर सिंदुराच्या रंगाचा रंग फेकल्याने कुणाचा फायदा होणार आहे? हा राजकीय शोध पोलीस घेणार आहेत का? हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. 24 तासात या संशयितांना अटक करा असं राज ठाकरेंनी पोलिसांना सांगितलेलं आहे. 24 तासात पोलीस कुणाला अटक करतायत हे मला आता बघायचंय. पण उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शांत राहायला सांगितलं. ही अत्यंत योग्य गोष्ट केली, कारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांची माथी भडकावून एखाद्याला राजकीय पोळी भाजायची असेल तर तो कट किंवा ते कारस्थान त्यामुळे पाण्यात गेलं. आपण थांबूया, 24 तास थांबूया, उद्या सकाळपर्यंत थांबूया, पोलीस काय करतायत बघूया, त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची काय प्रतिक्रिया ते बघूया. त्यानंतर तपशील मिळाल्यावर मी यावर बोलीन. पण सध्या ही घटना घडलेली आहे, अत्यंत निंदनीय अशी ही घटना आहे. असो, आता आपल्या विषयाकडे वळतो. आजचा आपला विषय आहे भारतीय जनता पक्षाचा विजय संकल्प मेळावा. हा विजय संकल्प मेळावा काल संध्याकाळी वरळीच्या डोम थिएटरमध्ये झाला. तुम्हाला माहिती आहे, काल सकाळी सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026च्या आत महापालिका नगरपालिका निवडणुका घ्या असा आदेश महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाला दिला होता. जी दिरंगाई होते निवडणुका घेण्यामध्ये त्याबद्दल आयोगाला चार खडे बोल सुद्धा सुप्रीम कोर्टाने सुनावले होते. मे महिन्यात जेव्हा सुनावणी झाली तेव्हा आम्ही 4 महिन्यात निवडणुका घेऊ असं आयोगाने सांगितलं होतं. तरी सुद्धा काल आयोगाने पुन्हा एकदा आम्हाला वेळ वाढवून द्या असं सांगितलं, कारण अजून जे मतदारसंघ आहे त्यांचं डिमार्केशन व्हायचंय असं कारण दिलं. तेव्हा न्यायाधीश वैतागले आणि त्यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला, 31 जानेवारीच्या नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही, 31 जानेवारीच्या आतच या निवडणुका घ्याव्या लागतील, महापालिका नगरपालिका वगैरे. आता 3 फेजमध्ये या निवडणुका घ्यायचा विचार निवडणूक आयोग करतोय, राज्य निवडणूक आयोग. याचा तपशील लवकरच जाहीर होईल. पण भारतीय जनता पक्ष हा हुशार पक्ष आहे, तो निवडणुकांसाठी कायम सज्ज असतो. काल सकाळी हा निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा आणि काल संध्याकाळी भाजपच्या मुंबई शाखेने आपला विजय संकल्प मेळावा वरळीला घेतला. या मेळाव्यात फडणवीसांचं भाषण झालं, भाजपचे मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्षांचं भाषण झालं, अमित साटम आणि भाजपचे इतर नेते सुद्धा वक्तृत्वासाठी त्यांचं रोल मॉडेल ठरलेलं आहे आणि ते प्रमोद महाजन आहे किंवा त्याआधी अटल बिहारी वाजपेयी आहे, पण महाराष्ट्रात जास्त प्रमोद महाजन आहे. त्यामुळे अमित साटम यांचं कालचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. त्यांच्यावर पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव अगदी उघडपणे दिसत होता. तोच आक्रमकपणा, मध्ये मध्ये कविता प्रेरणं, त्या सुद्धा वाजपेयींच्या कविता प्रेरणं वगैरे हे दिसत होतं. पण त्यांचे जे काही मुद्दे होते ते अत्यंत भयानक होते, त्याविषयी मी आज बोलणार आहे. पण त्याआधी या कार्यक्रमातलं प्रमुख भाषण देवेंद्र फडणवीस यांचं झालं, त्याविषयी मी बोलतो. याचं कारण फडणवीस यांनी थेट ठाकरे ब्रँडलाच आव्हान दिलं. लक्षात घ्या, आजपर्यंत फडणवीस उद्धव ठाकरेंवर टीका करत होते, राज ठाकरेंवर टीका करत नव्हते. कालही त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली नाही, पण काल त्यांनी ठाकरे ब्रँडला आव्हान दिलं. काय म्हणाले ते असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे असताना ते ब्रँड होते, पण त्यांच्यानंतर केवळ आम्ही त्यांचे वारस आहोत असं सांगून आम्ही ब्रँड आहोत असं म्हणत असेल तर ते काही खरं नाही. आणि या ब्रँडपेक्षा मोठा ब्रँड आमच्याकडे आहे. लक्षात घ्या, म्हणजे ठाकरे ब्रँडपेक्षा मोठा ब्रँड आमच्याकडे आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी आहे असं ते म्हणाले. म्हणजे महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींचा ब्रँड आहे असं लढवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा विचार दिसतोय. मला काल हे ऐकून जरा दुःख झालं, कारण उद्धव ठाकरेंवर फडणवीस टीका करतात वगैरे ठीक आहे. म्हणजे आता उद्धव ठाकरेंनी त्यांची साथ सोडल्यामुळे 2019 पासून ते दुखावले गेलेले आहेत, मी समजू शकतो. त्याचा सूड म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्षही फोडला, एकनाथ शिंदेना पळवून नेलं, त्यांना मुख्यमंत्री केलं वगैरे, इतिहास आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा ते बाळासाहेब ठाकरेंविषयी बोलतात तेव्हा
बाळासाहेब ठाकरेंनी आसरा दिल्यामुळेच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मोठा झाला हे ते एक्नॉलेज सुद्धा करत नाहीत, म्हणजे याचं ऋण सुद्धा ते मान्य करत नाहीत. काल ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. याचा अर्थ ते असं म्हणत होते की बाळासाहेब ठाकरे हा इतिहास आहे, इतिहासात हा ब्रँड होता, वर्तमानात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा ब्रँड नाही असं त्यांना सुचवायचं होतं. मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्यावर बसून तुम्ही मोठे झाले असतात तर किमान तुम्ही त्यांचं ऋण तरी मान्य करा. उद्धव ठाकरेंवर टीका करणं, राज ठाकरेंवर टीका करणं समजू शकतं, पण भारतीय जनता पक्षाची वृत्ती हीच आहे, जे मित्र होते ज्यांचा उपयोग केला त्यांना सोडून द्यायचं आणि त्यांना लाथा मारत बसायचं, ही भाजपची संस्कृती आहे. मला काही फडणवीसांच्या भाषणाचं आश्चर्य वाटलं नाही, पण त्यांनी थेट ठाकरे ब्रँड भूतकाळात जमा केला याबद्दल निश्चितपणे आश्चर्य वाटलं. फडणवीसांच्या भाषणामध्ये त्यांनी सुरुवातीलाच एक किस्सा सांगितला, जणू काही आपण उद्धव ठाकरेंवर उपकार केले आहेत असंच त्यांना सुचवायचं होतं. ते असं म्हणाले, 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 84 जागा आल्या होत्या आणि आमच्या 82, म्हणजे महापौर पद आमच्या हातात होतं. 2 जागांचा फक्त फरक होता. याचं कारण जरी 2 जागा कमी असल्या तरी आम्ही महापौर निवडून आणू शकतो हे माहिती होतं सगळ्यांना. त्यामुळे म्हणजे काय सुचवत होते ते देवेंद्र फडणवीस, की जरी 2 जागा आमच्या कमी असल्या तरी आम्ही नगरसेवकांची खरेदी विक्री करू शकतो आणि आमचा महापौर निवडून आणू शकतो हे सांगत होते लोकांना. म्हणजे नैतिकतेला तर कधीच सोडचिठ्ठी दिलेली आहे, पण आता जाहीरपणे हे सांगायला सुद्धा यांना लाज वाटत नाही. त्यांनी सांगितलं काय, पण त्यावेळेला एकनाथ शिंदे जे शिवसेनेत होते आणि मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरेंचे सचिव होते पूर्वी, आता विधान परिषदेचे ते आमदार आहेत, यांचा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरे खूप अस्वस्थ आहेत, म्हणून आम्ही महापौर पदावरचा दावा सोडला आणि शिवसेनेचा महापौर होऊ दिला. म्हणजे जणू काही उद्धव ठाकरेंवर उपकार केलेले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब सांगून टाकलं, हो हे बरोबर आहे. एकनाथ शिंदे सांगणारच ते आज फडणवीसांच्या बरोबर आहेत, नसते तर काय बोलले असते हा वेगळा मुद्दा. पण आता खरं तर मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांनी खुलासा करायची गरज आहे की नेमकं काय घडलं होतं. तुम्ही फडणवीस यांना अशी विनंती केली होती का की आमचा महापौर बनू द्या वगैरे वगैरे. फडणवीस असं म्हणाले की आपला मित्र पक्ष आहे, आपण जरी निवडणुका वेगळ्या लढलो असलो तरी मित्र पक्ष आहे म्हणून आम्ही त्यांचा महापौर होऊ दिला. उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला नाही तर अशा प्रकारचे गैरसमज भाजप अधिकाधिक पसरवत जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे. फडणवीस यांच्या भाषणामध्ये जे मुद्दे होते त्यावरून भाजपच्या प्रचाराची दिशा काय राहणार हे स्पष्ट झालं. फडणवीस यांच्या भाषणामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ठाकरे ब्रँडला पर्यायी ब्रँड आमच्याकडे आहे नरेंद्र मोदी हे सांगितलं. त्यामुळे जिथे जिथे आता शिवसेना ठाकरे ब्रँड म्हणेल तिथे तिथे भाजपवाले नरेंद्र मोदी हा ठाकरे ब्रँडपेक्षा मोठा ब्रँड आहे असं सांगतील. आमच्याकडे नरेंद्र मोदी आहेत. म्हणजे पूर्वी एकदा मला आठवतंय म्हणजे खरं तर तुलना करायची नाही मला, पण मला आठवतंय तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे अरुण गवळी आहे असं एका जाहीर सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. वेगळ्या संदर्भामध्ये आता फडणवीस असं म्हणतायत की तुमच्याकडे बाळासाहेब ठाकरे असतील तर आमच्याकडे नरेंद्र मोदी आहेत. असो, दोघांची तुलना करायचा काही प्रश्न नाही, त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नयेत एवढंच सांगतो, एक गंमत म्हणून सांगितलं. फडणवीसांनी आपल्या भाषणात काय केलं, फडणवीसांनी आपल्या भाषणात 3 महत्वाचे मुद्दे मांडले याच्या पलीकडे. एक तर मुंबईचा विकास आम्ही केला. 2014 पासून मुंबईच्या विकासाला जो काय निधी लागेल तो मोदी सरकारने दिला. जो मागची 15 वर्ष 1999 पासून 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, केंद्रामध्ये सुद्धा 2004 पासून मनमोहन सिंग सरकार होतं, पण केंद्र सरकारने निधी दिला नव्हता. फडणवीस यांनी असं सांगितलं की आता तुम्ही कोस्टल रोड म्हणा किंवा अटल सेतू म्हणा, या सगळ्या ज्या योजना आहेत त्या पूर्वीच्या आहेत हे मान्य केलं बरं झालं. म्हणजे आमचीच योजना आहे, आमचीच कल्पना आहे, असं काय प्रौढी मिळवली नाही, त्यांनी मान्य केलं. हे काँग्रेसच्या काळातलं आहे, पण काँग्रेसने निधी न दिल्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मेट्रोचीही धड अंमलबजावणी झाली नव्हती. काही किलोमीटर मेट्रो अस्तित्वात आली होती. आम्ही आज मुंबईमधली मेट्रो ही पूर्णत्वाला नेतोय. 30 सप्टेंबरला आता जी उरलेली मेट्रो आहे वरळीपासून कफ परेडपर्यंत ती सुद्धा सुरू होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे हे फडणवीसांनी सांगितलं. अटल सेतू असेल, मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, नवी मुंबईचा एअरपोर्ट जो असेल त्याचंही 30 सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे. मुंबईच्या विकासाच्या सर्व योजना 2014 पासून आम्ही अंमलात आणलेला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईचा विकास कुणी केला तर तो भारतीय जनता पक्षाने केला, तो मोदींनी केला, तो फडणवीसांनी केला. ही भाजपची घोषणा असणार याविषयी काही शंका नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो फडणवीसांनी मांडला तो हा की शिवसेना 25 वर्षाहून अधिक काळ महापालिकेत सत्तेत आहे आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. मी मागे एकदा म्हटलं होतं की शिवसेनेने केलेला भ्रष्टाचार, अविभक्त शिवसेनेने
हा महापालिका निवडणुकीत मुद्दा असणार आणि भाजप हा मुद्दा जोर जोरात मांडणार. मुद्दा असा आहे फक्त की या भ्रष्टाचारात भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता. कारण शिवसेना जरी सत्तेत असली महापालिकेमध्ये तरी भाजप हा त्यांचा पार्टनर होता, भागीदार होता. भाजप हा त्यांचा मित्रपक्ष होता. आज भाजपवाले हात झटकत आहेत, आमचा काही संबंध नाही 25 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराशी, आणि जणू काही शिवसेनेनेच सगळा एकटा भ्रष्टाचार केलेला आहे. तुम्ही स्थायी समितीत होतात, तुम्ही शिवसेनेबरोबर इतर समित्यामध्ये होतात. भ्रष्टाचार जर झाला असेल, जर तुमची युती होती तर भ्रष्टाचारामध्ये सुद्धा युती असणार. पण भाजपवाले इतके लबाड आहेत की आता ते युती विसरतायत आणि 25 वर्ष आपण शिवसेनेबरोबर सत्तेत भागीदार होतो हे विसरतायत. पण त्याहीपेक्षा एक धक्कादायक आरोप फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला. देवेंद्र फडणवीस यांनी ते असं म्हणाले, करोना काळात सुद्धा मुंबईत लोक तडफडत होते. म्हणजे मला तरी माहित नाही मुंबईत तडफडत होते लोक. उलट करोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तम सोय केली लोकांची. मुंबई महापालिकेने उत्तम काम केलं असं देशभर म्हटलं जात होतं. उद्धव ठाकरेंची स्तुती होत होती. उद्धव ठाकरे लोकांना दिलासा देत होते, फेसबुक लाईव्ह करून लोकांशी बोलत होते, याची स्तुती होत होती. मुस्लिम समाज आज जो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतं देतोय त्याचं कारण हे आहे की उद्धव ठाकरेंनी करोना काळात या मुस्लिम समाजाला सुद्धा दिलासा दिला होता. तेव्हा उद्धव ठाकरे हे देशातल्या 5 चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी होते करोना काळामध्ये. पण करोना काळात मुंबईतले नागरिक तडफडत होते असं आता धादांत खोटं विधान देवेंद्र फडणवीस करतायत. म्हणजे मोदी खोटं बोलतात आम्हाला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस लबाड आहेत आम्हाला माहिती आहे, पण सत्ता मिळवण्यासाठी ही माणसं किती खोटं बोलू शकतात. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की करोना काळात ज्या ज्या गोष्टी केल्या या लोकांनी महापालिकेने त्याची सगळी कंत्राटं ही आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या मित्रांना मिळाली. ईडीनी याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले आहेत. ईडीनी आदित्य ठाकरेंचे मित्र सूरज चव्हाण यांना अटकही केली होती, ते तुरुंगातही होते. परंतु हे आरोप आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे आरोप आहेत आणि आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत. ईडीचा इतिहास आहे की ईडी आरोप करतं, ईडी राजकीय हेतूने आरोप करतं, ईडी भाजपच्या दबावाखाली आरोप करतं, माणसांना तुरुंगात ठेवतं हे, आणि नंतर काही सिद्ध होत नाही. हे मुंबईपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे सिद्ध झालेलं आहे. अरविंद केजरीवालच्या केसमध्ये सिद्ध झालं. अरविंद केजरीवालला बदनाम करण्यासाठी आणि मनीष सिसोदियाना बदनाम करण्यासाठी हे सगळं ईडीचं षडयंत्र करण्यात आलं, सीबीआयचं षडयंत्र करण्यात आलं, त्यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी करोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रचंड भ्रष्टाचार केला असा आरोप फडणवीस करतायत आणि ईडीचा हवाला देत आहेत. अजून काहीही सिद्ध झालेलं नाही हे लक्षात घ्या. पण महापालिका निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा असणार. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं फडणवीसांच्या भाषणातले 3 मुद्दे. एक तर ठाकरेंच्या ब्रँडला मोदींच्या ब्रँडने उत्तर, दुसरं मुंबईचा विकास आम्ही केला, आणि तिसरं शिवसेनेचा भ्रष्टाचार. हे 3 मुद्दे त्यांच्या भाषणात महत्वाचे होते. पण त्याहीपेक्षा षटकार मारला तो अमित साटम यांनी. अमित साटम हे भाजपचे नवे अध्यक्ष आहेत, सध्याच त्यांची नेमणूक झालेली आहे. पण गडी भाजपचं विष कोळून प्यायलाय आणि समाजामध्ये दुही कशी निर्माण करायची, समाजामध्ये आग कशी लावायची हे या माणसाला बरोबर कळतं. म्हणूनच तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असं म्हणायची पाळी आली कालचं त्यांचं भाषण ऐकून. मी म्हटलं त्याप्रमाणे भाषण आक्रमक होतं. त्यांच्या भाषणातले सर्व मुद्दे हे फडणवीसांच्या भाषणात होते, त्यामुळे त्याची काय पुनरुक्ती मी आता करत नाही. पण ते काय म्हणाले बघा, म्हणजे भाजपला आपण केलेल्या विकासाबद्दल स्वतःच आत्मविश्वास नाहीये, स्वतःलाच आत्मविश्वास नाहीये. खरं तर एवढा विकास केला असेल मुंबईचा, अटल सेतू पासून ते कोस्टल रोड पर्यंत आणि इतर अनेक योजना, तर त्यांना विश्वास पाहिजे की आपण या विकासाच्या आधारे निवडून येऊ. पण विश्वास नसावा म्हणून अमित साटम असं म्हणाले की जर उद्धव ठाकरेंच्या ताब्यात महापालिका गेली तर मुंबईचा महापौर एखादा खान होईल, हे लक्षात घ्या. काय म्हणाले, मुंबईचा महापौर खान होईल, एखादा मुसलमान होईल मुंबईचा महापौर, अशी ते आता मुंबईकरांना भीती दाखवतायत. यापेक्षा जास्त विकृती असू शकत नाही, लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसना हे माहित नाही, पण मी त्यांना सांगतो, कारण 1992-93 ते मुंबईत नव्हते, ते नागपुरात बसले होते आणि ते राजकारणात सुद्धा एवढे पुढे आले नव्हते. 92-93 मुंबईने भयंकर दंगल बघितलेली आहे, हिंदू मुसलमान तेढ बघितलेली आहे, शेकडो निरपराध बळी गेलेले बघितलेले आहेत, जखमी झालेले बघितलेले आहेत. त्यानंतर पुन्हा मुंबईमध्ये हिंदू मुसलमान तेढ नको असा प्रयत्न वारंवार झालेला आहे. 92-93 नंतर मुंबईवर अनेक दहशतवादी हल्ले झाले, ट्रेनवर हल्ले झाले, लोकल ट्रेनवर, मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. हा सगळा अनुभव आपण घेतलेला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना असं वाटतंय की मुंबई शांत राहू द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू मुसलमान तेढ नको.
अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम मुंबईकरांना ही भीती दाखवत आहेत की उद्धव ठाकरेंकडे जर कारभार गेला तर मुंबईचा महापौर एखादा खान होऊ शकतो, एखादा मुसलमान होऊ शकतो. माझं तर त्या पलीकडे म्हणणं आहे, म्हणजे या इतकं खोटेपणा असू शकत नाही. ते आणखीन एक गोष्ट म्हणाले, ते असं म्हणाले आणखीन एक वाक्य की मुंबईचा महापौर एखादा खान होऊ शकतो आणि मुंबईतले सगळे रस्ते महमद अली रोड होऊ शकतात. अरे काय चालवलंय? म्हणजे मुस्लिम फोबिया निर्माण करण्यासाठी आपण काय बोलतोय याचं गांभीर्य आहे ना. नाही, नशीब फडणवीसांनी हे बोललं नाही, पण भाजपचे दुसऱ्या फळीतले नेते जे बोलतात तोच भाजपचा खरा हेतू असतो. हे अनुभवावरून मी सांगतो. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जर तुम्ही आम्हाला 400च्या वर जागा दिल्यात तर आम्ही हिंदू राष्ट्र करू, आम्ही संविधान बदलू असं भाजपवाले म्हणत होते आणि त्याचा फटका त्यांना बसला. तेच खरं होतं. तीच भाजपची मनीषा आहे. अमित साटम यांनी भाजपची मनीषा, भाजपची रणनीती बोलून दाखवली की केवळ विकास पुरेसा नाही, आम्ही हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पुन्हा करणार, जो त्यांनी विधानसभेला केला होता. लोकसभेत यशस्वी झाला नव्हता, कारण मोदींची मुसलमान विरोधी जी भाषणं होती त्यामुळे महाराष्ट्रातले मुसलमान सुद्धा त्यांच्या विरोधात गेले आणि त्यांनी महाविकास आघाडीला मतं दिली. पण आता पुन्हा एकदा मुंबई महापालिका जिंकण्यासाठी केवळ विकासाचा प्रश्न उपस्थित करून चालणार नाही किंवा भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित करून चालणार नाही, पुन्हा एकदा तेढ निर्माण करायला पाहिजे. म्हणून अमित साटम या हिरव्या संकटाचा आपण मुकाबला करूया असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना करतायत. या इतकी बेशरम गोष्ट दुसरी असू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, माझा मुद्दा एवढाच आहे की उद्धव आणि राज ठाकरे याला कसं तोंड देणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मतं दिली. मी मगाशी सांगितलं, करोना काळातल्या त्यांच्या कामगिरीमुळे दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुस्लिम दाजविणे आहेत असा आरोप भाजपने केला विधानसभा निवडणुकीत. आणि एक आहे तो सेफ आहे ही घोषणा, कटेंगे तो बटेंगे ही घोषणा त्यांनी विधानसभा निवडणुकीत जोरात रेटली. त्याचा परिणाम समाजाच्या एका वर्गावर निश्चितपणे झाला ज्याच्या मनामध्ये मुस्लिम फोबिया आहे. मुसलमानांची भीती दाखवून हिंदूंची मतं मिळवायची ही भाजपची जुनी रणनीती आहे. तीच पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणूक वापरण्यात येणार आहे, हे या सगळ्या प्रकारावरून निश्चितपणे दिसतंय. अमित साटम यांनी जे हिरवं संकट वगैरे म्हटलं त्याकडे अधिक बारकाईने, अधिक काळजीने बघण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांना सुद्धा माझा इशारा आहे की भाजपवाले कुठे कुठे आगी पेटवण्याचा प्रयत्न करतात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने, याकडे लक्ष ठेवा. अर्थात मुंबई पोलिसांना सांगून किती उपयोग होईल मला माहित नाही, कारण या पोलिसांचे गृहमंत्री, या पोलिसांचे बाप म्हणायचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे ते पोलिसांनी जरी बारीक लक्ष ठेवलं तरी पोलिसांना किती कारवाई करायला देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे भाजपला, तुम्ही महापालिका जिंकू नका, मुंबई पेटवण्याचा प्रयत्न करू नका. मुंबईकरांच्या मनात तुमचा महापौर खान होईल ही भीती घालू नका. हरून खान शिवसेनेचे आमदार वर्सोवर निवडून आले. एका हिंदुत्ववादी पार्टीचा आमदार मुसलमान असू शकतो, ही चांगली गोष्ट आहे ना भारताच्या दृष्टीने. हे न पचवता वर्सोवा पॅटर्न वापरला जाईल, मालवणी पॅटर्न वापरला जाईल अशी भीती व्यक्त करणं, यातून भाजपची असुरक्षितता दिसते. अमित साटम स्वतःच्या डोक्याने बोललेत यावर माझा विश्वास नाही. फडणवीस आणि आशिष शेलार अशा सिनियर नेत्यांना विचारल्याशिवाय अमित साटम हे विष पसरवण्याचा धोका पत्करू शकत नाहीत, हिंमत करू शकत नाही, ते लक्षात घ्या. जाणीवपूर्वक अमित साटम यांनी हे विष पसरवलेलं आहे. मला इतकंच सांगायचं आहे, जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होणार असेल तर मोठं आव्हान आहे. भाजपकडे पैसा आहे, भाजपकडे हे विष आहे, भाजपकडे सत्ता आहे. त्यामुळे भाजपशी मुकाबला करणं हे प्रचंड मोठं आव्हान आहे. त्याला तोंड द्यायचं असेल तर फार तयारी करावी लागेल. उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, महाविकास आघाडी असेल, त्यांनी आत्तापासून तयारी सुरू करायला हवी. ऐनवेळी सीटवरून भांडणं होत आहेत, मतभेद मीडियामधून बाहेर येत आहेत, असं विधानसभेसारखं चित्र पुन्हा एकदा दिसू नये एवढीच इच्छा आहे. भाजपशी मुकाबला करायला हवा, कारण भाजप हा लबाड पक्ष आहे. भाजप हा, माझं असं मत आहे, हा देशाचा जो आत्मा आहे त्याच्या विरोधातला पक्ष आहे. समाजामध्ये भांडण लावून निवडणुका जिंकणारा हा धर्मांध पक्ष आहे. मुंबईची वाट लावायची असेल तर भाजपच्या हातात सत्ता द्या. मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा पुसून काढायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता द्या. भाजपचा महापौर होईल असं फडणवीस यांनी सांगितलंच. आता हे काय फडणवीस यांचं मत नाहीये, अमित शहाच असं सांगून गेलेले. भाजपचा महापौर झाला, त्यांनी तोंड देखलेपणाने जरी मराठी महापौर केला, कदाचित करतील सुद्धा मराठी माणसाची समजूत काढायला, पण त्याचा काही उपयोग होणार नाही.
कारण या मराठी महापौराला काही प्रतिष्ठा असणार नाही, वजन असणार नाही, हे लक्षात घ्या. मराठी माणसाचा ठसा जर मुंबईवर कायम ठेवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं अत्यावश्यक आहे. फडणवीस यांचं भाषण काल ऐकल्यावर भाजप खूप आक्रमकपणे ही निवडणूक लढवणार आहे याविषयी माझ्या मनात शंका राहिलेली नाही. भाजपचे आव्हान उद्धव आणि राज ठाकरे कसं स्वीकारतात, त्याला तोंड कसं देतात, हे पाहण्यासारखं असेल. पाहत राहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.